धारदार तलवार व खंजीर बाळणारे 2 आरोपी जेरबंद। 1 तलवार व 1 खंजर जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या। पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते। अवैध शस्त्रे बाळणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे जयेश किशोरसिंग राजपूत, वय 21 वर्ष, रा बालाजीनगर गांधीनगर जालना हा त्याच्या ताब्यात व कब्जात एक धारदार व तीक्ष्ण तलवार बाळगून आहे। त्यानुषंगाने त्यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ₹1,500 दशसहस्रांश किंमतीची एक धारदार व तीक्ष्ण तलवार जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे गु. र. क्र. 522/2026 कलम 425 भा. ह. का. अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर इसम नामे केशव किशोर बोरुडे, वय 21 वर्ष, रा लाहोटी फार्म हाऊस, गणेश रेसिडेन्सी, जामवाडी रोड, जालना हा त्याच्या ताब्यात व कब्जात धारदार व तीक्ष्ण खंजर बाळगून आहे। त्यानुषंगाने त्यास गणेश रेसिडेन्सी, जामवाडी रोड, जालना येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ₹1,000 दशसहस्रांश किंमतीचा एक धारदार व तीक्ष्ण खंजर जप्त करण्यात आला आहे। आरोपीविरुद्ध तालुका पोलीस ठाणे गु. र. क्र. 374/2026 कलम 425 भा. ह. का. अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सचिन खामगळ, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, शिवप्रसाद एखंडे, संदीप चिंचोले, रमेश काळे, कैलास चेके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे।